नमस्कार मित्रांनो. देशाची सध्याची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतंय. वाटायलाच हवं. पेट्रोलमध्ये भेसळ, नीटचे पेपर लीक, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना जेरबंद केलं जायला लागलंय. का होतंय हे असं? कारण आपण शांत आहोत. आपण जर आज आवाज उठवला नाही तर यापुढे आपला आवाज कधीच ऐकला जाणार नाही. त्यामुळे जागे व्हा. ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. का करू शकले ते राज्य? कारण त्यांची पॉलिसी होती, तोडा आणि राज्य करा. ब्रिटिश फक्त 100 होते. ते इथे आले आणि इथल्या नोकरशाही वर्गाला त्यांनी नोकऱ्या दिल्या आणि तोच नोकरशाही वर्ग आपल्याच विरुद्ध उभा केला. सध्याची परिस्थिती ही तशीच आहे. 2014 पासून या सरकारनं अंधभक्त नावाचा नोकरवर्ग कामाला लावला आहे. या अंधभक्तांना खरंच देशप्रेम काय आहे हे कळत नाही आहे. देश अधोगतीला चालला आहे, देशाची वाट लागते हेही त्यांना कळत नाही आहे. त्यांना यांनी धर्माचं एक औषध पाजलं आहे. त्यामुळे हे अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही म्हणून संबोधित करतात. आजचे अंधभक्त आणि ब्रिटिशांच्या काळातील नोकरशाही वर्ग यात काडी मात्रही फरक नाही. खरं तर हेच देशद्रोही आहेत. कारण यांना सुज्ञान नाही. यांना जे सांगितलं जातं, जो कचरा भरला जातो तोच त्यांना खरा वाटतो. त्यामुळे आपली लढाई ब्रिटिशांविरुद्ध कधीच नव्हती, तसंच आपली लढाई या सरकारविरुद्ध कधीच नव्हती. ही आपल्या माणसांविरुद्धच आहे. त्यामुळे जागे व्हा, लढाई द्या. काही कारणास्तव मला जंतर मंतरला जाता आलं नाही, याची खंत आहे. पण माझं एक आव्हान आहे की जंतर मंतरला जे लोक तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठी प्रोटेस्ट करत आहेत, त्यांच्या भविष्यासाठी प्रोटेस्ट करत आहेत, त्यांना सपोर्ट द्या. वंदे मातरम.